पुण्यातील गणेशोत्सवाला देखाव्याची मोठी परंपरा आहे। गणेश मंडळ हे वेगवेगळ्या विषयावरचे देखावे सादर करत असतात। यामध्ये सामाजिक विषयाचे तर काही समाज प्रबोधन करणारे तर काही ऐतिहासिक देखावे पाहायला मिळतात। तसंच समाजात घडत असणाऱ्या घटनांवर आधारित हे देखावे तयार केले जातात। नेहमीच आपल्याला वेगवेगळे देखावे हे पाहायला मिळतात, तर यावर्षी लाडकी बहीण, कोयता गँग असे हलके देखावे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर हे देखावे तयार करण्याचं काम कलाकार सतीश तारू हे गेली 52 वर्ष झालं करत आहेत। तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। यावर्षी 52 वर्ष झाली काम सुरू करून। 72 साली मी म्हणजे शाळेच्या जीवनात असतानाच कामाला सुरुवात केली। एक आवड म्हणून जो छंद होता त्यातनं ही कला निर्माण झाली। नंतर मग त्यावेळी पूर्वी कसं असायचं, ऐतिहासिक पौराणिक देखावे असायचे। नंतर मग ती जागा सामाजिक देखावे जे समाज प्रबोधन करतील, जनजागृती करतील ह्या विषयाची मांडणी होऊ लागली। पूर्वी स्थिर देखावे असायचे, त्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असायच्या, शाडूच्या मूर्त्या असायच्या, परंतु त्याची जागा हलते देखाव्यांनी घेतली। मग हलते देखावे करण्यासाठी फायबरचा वापर केला जातो। त्यासाठी अगोदर मॉडेल केलं जातं शाडूचं, नंतर त्याचा मोल्ड करून त्यातनं आपल्याला फायबरची मूर्ती काढता येते। नंतर ते वेगवेगळे पार्ट आपण मोमेंट करतो त्यामध्ये। आता यांत्रिकी जी हालचाल असते ते आमच्या मामा विजय चक्के करतात, तसंच ड्रेपरी जे वेशभूषा असते ते माझी मिसेस विजया तारू करते व इतर मदत प्रफुल्ल तारू। असं आमचं म्हणजे कुटुंबच आहे ते। ह्यामध्ये गेली 50 वर्ष आम्ही काम करतोय। आता ह्या वर्षी आता गड संवर्धन, जे गडावर जे प्लॅस्टिक होतं, कचरा होतो, त्यावर जनजागृती करण्यासाठी आपण एक देखावा केलाय। जे गडावर मुलं जाऊन दारू पितात, तिथंच प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकतात, काचेच्या बाटल्या टाकतात आणि पार्टी करतात। त्यामध्ये आपले महाराज जागृत झालेत। शिवाजी महाराज त्यांना सांगतात, अरे जिथं आम्ही तोफांचा धूर काढला तिथं तुम्ही सिगरेटचा धूर काढताय, जिथं रक्त सांडलं तिथं दारू सांडताय, हे काय चाललंय? फक्त शिवजयंती साजरी करू नका, आपल्या गडांचं रक्षण करा, असा एक संदेश त्यातून गेलेला आहे। तसंच प्लॅस्टिक बंदी, जो आता तिथं आपण चेटकिंग घेतली, ती मुलांना उपदेश करते की प्लॅस्टिक जाळू नका, त्यापासून विषारी वायू निर्माण होतात, नदीमध्ये टाकू नका, त्यामुळे जल आपले प्राणी आहेत त्यांना पण धोका होतो, परत इतर ठिकाणी टाकलं तर रोगराई निर्माण होते। असं तो प्लॅस्टिक वर आधारित एक देखावे। परत आज मोबाईलमुळं लहान मुलापासून सगळ्यांचं नुकसान होतंय, म्हणजे जन्मलेलं बाळ सुद्धा मोबाईल हातात दिले तरच जेवतंय। मग इतके वाईट परिणाम त्या मोबाईलमुळे झाले। त्याचा एक देखावा आपण सादर केलाय, मोबाईल राक्षस बहीण ही संकल्पना होती माझी। एका कल्पनेतून मी आपण करून ठेवलेली, कारण त्यातून गोरगरीब महिलांना काही मदत झालेली, त्यामुळे तो एक देखावा तयार करून ठेवण्यात आलेला आहे। कोयता गँगचं म्हणजे आपण काय दाखवले तर पोलीस डिपार्टमेंट तर काम करतेच त्यांचं, परंतु यातून लोकांनी सुद्धा जागृत राहिलं पाहिजे, त्या विषयावर एक देखावा आपण तयार केलेला आहे। साधारण आमचं काम हे 5-6 महिने अगोदर तरी सुरू होतं, त्यामुळे लागणारे वेगवेगळे चेहरे त्याचा अभ्यास करून त्याचं मॉडेल करायचं, त्याचा डाय करायचा, त्यातून मग आपल्याला फायबरच्या हलक्या फिगर काढायच्या, त्यातून मग यांत्रिकीकरणासाठी जे साहित्य लागतं त्यावर ते देखावे तयार करण्यात येतात। मंडळांची मागणी आता दहीहंडी झाल्यानंतर जास्त अजून मागणी सुरू होते, परंतु आत्तापर्यंत माझे बरेचसे देखावे तसे बुक झालेले, काही मंडळ बाहेरगावची मंडळ घेऊन सुद्धा गेलेले आहेत। यावर्षी साधारण माझ्या देखावे म्हणजे गड संवर्धन, प्लॅस्टिक बंदी, मोबाईल राक्षस व इतर जे सामाजिक ऐतिहासिक देखावे आहेत, पौराणिक भव्य देखावे आहेत, त्यांना सुद्धा मागणी आहे। ते पुण्यातील औंध भागात त्यांचा स्टुडिओ असून सतीश तारू हे गेली 52 वर्ष झालं देखावे तयार करण्याचं काम करत आहेत। म्हणजे 1972 पासून ते आपली कला आजपर्यंत जपत आलेत। तर यामध्ये ऐतिहासिक, पौराणिक तसेच समाज प्रबोधन, जनजागृती करणारे देखावे यामध्ये तयार करत असतात। प्राची केदारी, लोकल 18।